चालू इकडून पडना तडावरून स्वतःलोटे नाही. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाकरमानी आणि प्रवासी सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ट्रेन बंद असल्याकारणाने यांना नाहक त्रास सध्या सहन करावा लागत आहे. कॅमेरा पर्सन मोहनसह मी रवी कराड, TV9 मराठी, मुंबई. तर CSMT स्थानकामध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली आहे. लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम झालेला आहे. CSMT स्थानकात सध्या प्रवाशांची मोठी गर्दी. चाकरमानी आपल्या घराकडे जाण्यासाठी निघालेत, मात्र मध्य रेल्वे कोलमडलेली आहे. एकही लोकल नसल्यामुळे लोक ठाण्यापर्यंत देखील जाऊ शकत नाहीत. थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी रवी खरात यांच्याकडे. रवी, आत्ता नेमकी काय अवस्था आहे मध्य रेल्वेची? नक्कीच निखिला, आपण पाहतोय की सकाळपासून पावसाने सध्या मुंबईला झोडपलेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे सध्या विस्कळीत झालेली आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे. खरं तर मध्य रेल्वे पूर्ण विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय की मध्य रेल्वेवरील CSMT टू कुर्ला ही जी लोकल आहे ती सध्या आता बंद आहे, अर्थात विस्कळीत आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की CSMT टू जी हार्बर सेवा आहे अर्थात कुर्ला, ती देखील सध्या बंद आहे. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात हे प्रवासी सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर कार्यालय सुटण्याची वेळ सध्या झालेली आहे. त्यामुळे प्रवासी सध्या मोठी गर्दी करताना देखील आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय की इंडिकेटर. तर CSMT स्थानकामध्ये प्रवाशांची आता प्रचंड गर्दी झालेली आहे. मध्य रेल्वे अद्यापही कोलमडलेली आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा जात नाहीत. त्यामुळे देखील प्रवासी या ठिकाणी थांबून आहेत. आज सकाळपासून साधारणतः 11-12 पासून लोक या ठिकाणी थांबलेले आहेत. लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावर देखील पावसाचा परिणाम झालेला आहे. तर लोकल सेवा जी आहे ती देखील कोलमडलेली आहे CSMT स्थानकामध्ये. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. या स्थानकावर लोकल थांबून आहेत, मात्र या लोकल इथून सुटत नसल्यामुळे देखील प्रवाशांची ही गर्दी आता वाढत चालली आहे.